तुम्हाला वाटत असेल मी बुटीकमध्ये कशाला आले, मला ब्लाऊज तर नाही शिवायचंय. नाही, मला हे डेकोरेशनचे कपडे शिवून घ्यायचे होते. मी त्यासाठी आले होते पिंपरी मार्केटमध्ये. हॅलो, मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझे युट्यूब मिनी व्लॉगमध्ये. आज आहे मला डेकोरेशनच्या 2 ऑर्डर. एक आहे पिंपरी निलखला आणि एक आहे धानोरीला. पहिलं डेकोरेशनचं स्टँड असं मी लावलं आणि निघाले पिंपरीमध्ये. आता आले शगुन चौक मध्ये, मटेरियल घेतलं आणि निघाले काळेवाडी आणि वाकड मधून आणि पोहोचले फायनली पिंपरी निलखला. लास्ट टाइम पण मी इथं आले होते. यांचा बंगलो मला आता सापडत नव्हता, नंतर लगेच सापडला. हा आहे त्यांचा बंगलो आणि इथे करायचंय मला डेकोरेशन. वेळ वाया न घालवता फुगे फुगवायला चालू केले. सगळे फुगे फुकून झाल्यानंतर आलाय मला चहा प्यायला. फक्त चहाच नाही घेते, हे सगळं आर्क पण बनवलंय मी. हे चाललंय माझं डेकोरेशन कम्प्लीट. तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. मीच डेकोरेशन केलं हे पण दाखवायला लागेल ना. वेळ आहे कमी आणि मला जायचंय धानोरीला आणि काय पुढे मिळालं ट्रॅफिक. तुम्ही म्हणणार परत इथं मटेरियल गेलं कसे. झालं असं की पहिल्या डेकोरेशनला जे बलून्स लावायचे होते त्यापेक्षा मला जास्त बलून्स लागले, त्यामुळे मला व्हाईट बलून्स परत घ्यायला इथे यावं लागलं. मग काय बलून घेतले आणि निघाले कामाला. म्हटलं एक सेल्फी व्हिडिओ घ्या. तर एक दादा रागवले मला मोबाईल चालवते म्हणून. धानोरीला मला पोहोचायचं 7:30ला आणि माझा टाइम दाखवतोय 7:45. लोकेशन लवकर मिळत नव्हतं, मला वाजले 8. वेळ आहे कमी आणि केलं मी बलून फुगवायला स्टार्ट. हे झाले सगळे म्हणजे बलून फुगवून. आता मला करायचंय एंट्रीचा आर्क आणि मी केलंय डेकोरेशन म्हणून घेतला एक सेल्फी व्हिडिओ. डेकोरेशन हे वेलकम साठी होतं. ट्विन्स आहेत मुली, त्यांच्यासाठी हे डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. सगळं डेकोरेशन करायला वाजले मला 10 आणि बाहेर निघाले तर काय खूप जास्त थंडी आणि मी एवढं सगळं काम करून तरी खुशच. सगळा व्हिडिओ बघायचा असेल तर युट्यूबवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता.